रत्नागिरी जिल्ह्यातील नगरपालिका निवडणुकींची धामधूम आता जोरात सुरू आहे आणि अखेरच्या टप्प्यात सुद्धा प्रत्येक पक्षाने प्रचारात आघाडी घेतली. रत्नागिरी जिल्ह्याचा विचार केला तर साधारणपणे रत्नागिरी, चिपळूण, राजापूर, गुहागर नगरपंचायत, देवरुख नगरपंचायत, खेड नगरपालिका ह्या निवडणुका आहेत साधारणपणे. पण ह्या प्रचाराच्या दरम्यान आता एक ट्विस्ट म्हणा आलं म्हणा की राजकीय काही तिथे उलथापालट होण्याची शक्यता आहे असं म्हणा. तुम्ही म्हणाल ते कुठे, तर चिपळूण हे जिल्ह्याचं मध्यवर्ती ठिकाण, ब वर्ग नगरपालिका, आणि सर्वच पक्षांची ताकद त्या ठिकाणी प्रत्येक निवडणुकीत दिसून आले. मग सुरुवातीला सेनेचे असेल, त्याच्याआधी राष्ट्रवादी काँग्रेसचे असेल, परत पुण्याच्या परवाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रीय काँग्रेस शरद पवार गटाची असेल, अजितदादा गटाची असेल, त्या ठिकाणी शेखर निकमानी सुद्धा शहरामध्ये बऱ्यापैकी आपले हात पसरले होते, आपली ताकद तिथे त्यांनी जाणवली होती, दिसून आली होती. पण आता गेल्या 2-3 दिवसातल्या चिपळूणच्या घडामोडीत बघितलं तर साधारणपणे कुठंतरी उद्धव ठाकरे सेनेत कुठंतरी गटबाजी उफाळून आली म्हणा किंवा मतभेद निर्माण झालेत म्हणा. त्याचं कारण असं आहे की सगळं काही शांत होतं, पण काल चिपळूणात परवाशी आलेले शिवसेनेचे सचिव, माजी खासदार विनायक राऊत यांच्या प्रेसने एक राजकीय कलाटणी मिळाली किंवा उद्धव ठाकरे सेनेतले मतभेद चव्हाट्यावर आले म्हणा, असं काहीतरी तिथे घडतंय असं सर्वांना जाणवतंय. नेमकं काय घडलंय, तर तेथे विनायक राऊतांनी जी प्रेस घेतली त्या प्रेसमध्ये राजू देवळेकर हे आमच्या उद्धव ठाकरे सेनेचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत एवढं सांगून ते थांबले नाहीत. तर त्यांनी सांगितलं की भास्कर जाधव सुद्धा शिवसेने नेते गुहागरच्या नंतर आमच्या सोबत आहेत, आम्ही त्यांची मनधरणी करू, आम्ही ज्या उमेदवारांनी काही उमेदवारी अर्ज दाखल केले ते आमच्या सोबतच असतील, प्रचारात असतील, आणि आमचं काही चुकलं असेल तर त्यांची माफी मागायला पण आमच्या काही कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना सांगू. कुठेही आमच्यात शिवसेनेत उभाटामध्ये मतभेद नाहीत. इथपर्यंत सारं ठीक होतं. पण संध्याकाळी शिवसेनेचे नेते, गुहागरचे आमदार भास्कर जाधवांनी तर जणू बॉम्बच टाकला. ते काय म्हणाले, ते म्हणाले की कुठेतरी आमचा पक्षाची, कुठेतरी आमचा पक्ष संपवण्याचे प्रकार चालू आहेत, विरोधकांशी हात मिळवून करून पक्ष संपवण्याचं काम काही जण करतायत, आणि त्याच्यावरती त्यांनी अत्यंत परखडपणे काही शब्दही वापरले. मग नेमकं उद्धव ठाकरेंना कोणतरी अंधारात ठेवतंय, तिथपर्यंत इथल्या घडामोडी पूर्णपणे पोचवत नाहीयेत, कुठेतरी त्यांना खोटं सांगण्याचा प्रयत्न करतंय. मग नक्की कोण करतंय, तर त्यांचा सर्वस्वी रोख होता तो विनायक राऊत यांच्यावरच. आणि हे सगळं झाल्यानंतर सुद्धा त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की कोणत्याही परिस्थितीत मी, रमेशभाई कदम जे नगराध्यक्षपदाचे प्रबळ दावेदार आहेत, त्या शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे, त्यांचा प्रचार करणार आणि त्यांच्यासोबत जे उमेदवार आहेत त्यांचा प्रचार करणार. त्यांनी कुठेही मी उद्धव ठाकरे सेनेचे राजू देवळेकर यांचा प्रचार करेन असे कुठेही सांगितलेलं नाही. त्यांनी ठामपणे सांगितलं काही झालं तरी मी रमेशभाई कदम यांचाच प्रचार करणार. तसं पाहायला गेलं तर विनायक राऊत आणि उद्धव ठाकरेंचे पक्षाचे सचिव, पण भास्कर जाधव आणि विनायक राऊत ह्यांच्यात तसं आजपर्यंत कधीच जुळलं नाही असं म्हणावं लागेल. ज्यावेळेला भास्कररावांनी उद्धव ठाकरे सेनेत प्रवेश केला तिथपासून हे कुठंतरी सुप्त अंतर्गत मतभेद वेळोवेळी अनेकांना जाणवत होते. पण ते विधानसभा निवडणुकीत असतील, लोकसभेच्या निवडणुकीत असतील, पण चिपळूणमध्ये कालचा स्फोट झाला आणि त्यावेळेला पत्रकारांशी बोलताना भास्करराव जाधव एक वाक्य म्हणाले की मला आता काहीतरी निर्णय घ्यावा लागेल, म्हणजे भविष्यात पुन्हा काहीतरी राजकीय घडामोड घडणार एवढे संकेत तर त्यांनी दिले नाहीत ना. त्या ठिकाणी नगराध्यक्षपदाला आता 4 उमेदवार निघणार आहेत. एक आहेत शरदचंद्र पवार काँग्रेसचे रमेशभाई कदम, काँग्रेसचे सुधीरभाऊ शिंदे आहेत, त्याचबरोबर महायुतीचे म्हणतायत ते उमेश सकपाळ आहेत, आणि शिवसेनेचे उद्धव ठाकरे गटाचे राजू देवळेकर आहेत. आता ह्या 4 मध्ये चिपळूणकरांना कोण उमेदवार योग्य तो निवडायचा आहे. खाली तर गडबड आहे रत्नागिरीसारखी, एकमेकांच्या विरोधात काही ठिकाणी त्या ठिकाणी पण उमेदवारी जर नगरसेवकांनी भरलेले आहेत. पण आता या नगरपालिका निवडणुकीमध्ये चिपळूणमध्ये मात्र उद्धव सेनेत भास्करराव जाधव शिवसेने नेते आणि सचिव माजी खासदार विनायक राऊत यांच्यातले मतभेद मात्र पराकोटीला गेलेत असंच म्हणावं लागेल.
आणि राजापूरपासून सुरू झालेल्या उद्धव ठाकरे सेनेची वाताहत चिपळूणपर्यंत आले का आणि चिपळूणमध्ये सुद्धा तीच परिस्थिती निर्माण होणार काय हाच प्रश्न आता राजकीय वर्तुळात विचारला जातोय. टाइम डिले करता किशोर मोरसं, शुभम पवार, रत्नागिरी. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.